हॅलो गाईज, वेलकम टू माय ब्लॉग. तर स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल मध्ये. तर मी आली आहे माझं हॉटेल दाखवायला. तर हॉटेलचं काम कुठपर्यंत झालंय ते मी तुम्हाला दाखवणार आहे, आणि इथून पुढे पण मी कुठपर्यंत काम आलंय, किती झालंय काम, कसं झालंय, काय डिझाईन आहे. आणि तर भिंतींना पाणी मारायचंय. भिंतीचं काम आता नवीन नवीन चालू आहे. जेवढं तुम्ही पाणी मारता तेवढं काम मजबूत होत जातं. म्हणजे भिंती पडायची भीती नसते किंवा फाटळत नाहीत भिंती. जसं फाटळत का. एक मिनिट, मी मोटर चालू करते बाई, मला भीती वाटती. तर हे बघा, मोटर चालू केली आता. बाई कसं खोललंय हा जॉईंट. आम्ही दगडाने दाबला बरं का, हाताने नाही दाबला. मला लय भीती वाटते बाबा. करंटचे काम आपल्याला जमतच नाही. आपल्या मम्म्या बिम्म्याला एक्सपर्ट असतात अशा कामामध्ये, त्यांना अनुभव असतो. मला काय अनुभव नाही बाई. मी केली मोटर चालू. हे बघा कशा आहेत भिंती. पाणी चालू झाले. तर मी बोरिंगचा ब्लॉग केला होता बरं का. आता जेव्हा आम्ही बोर घेतली ना, तेव्हा त्याचा ब्लॉग मी केला होता. पण ऍक्च्युली काय झालं की त्या बोरच्या गाडीने ना आवाजच नाही आला, आणि आवाज नाही आल्यामुळे काय झालं, मला ब्लॉग नाही टाकता आला. सगळा माझा ब्लॉग खराब झाला, म्हणून मी तो तुम्हाला दाखवला नाही. तर बोरला हे बघा एवढं पाणी आहे सध्या. मला वाटतं लाईट डीम आहे त्यामुळं फुल येत नाही. नाही इथं गुथळा पडलाय पाईप मध्ये. पिलूस पप्पा आलेत मोटर चालू करून. पिलूस पप्पा एवढं बारीक पाणी कस काय. ते मोटर बंद कर. का मोटर बंद करू. बाई भीती वाटते हो मला. लगेच खटका पडला. झाली मोटर बंद. काय प्रॉब्लेम आहे. लय ऊन लागतंय मला. हा पाईपाच तोंड पुढे वाढायचे. कसा गुंता काढून राहिले. किचनचं काम चालू आहे. किचनच्या अर्ध्या भिंती बांधून झाल्यात. लेबर आलेत आता. पाईप लय मोठा आहे. किती फूटचा आहे हो. 100 फूट. कुठपर्यंत जातो. काही हा आता करू का. आता चालू करून दाखवू. राम 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 राम. अय्यो झाली का चालू. तसं पाणी लय स्पीडने. कधी पण उन्हाळ्यातच बोर घेतला पाहिजे. उन्हाळ्यात बोर घेतल्यावर कळतं. तो खालचा गॅप कधी भरायचा. ते दगड मांडलेत ते होय हो. ते बघा दगड मांडलेत खालून. ते गॅप शेवटला भरायचा. अरे बाप, एवढा मोठा येठाळा, त्याच्यातून पाणी येणार कसं फास्ट. हा पण ते वेठाळा पाईपाचा लेबर आले ना. केलेली बघा. हॉटेल गुंडा मंत्री वाडा लवकरच आपल्या सेवेत. आला 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 भंगारवाला आला. कोणाकोणाची रोज सकाळी आवाज येतो मला कमेंट करून सांगा. रोज सकाळी गाडी आहे. एक दिवस खाणार आहे बाबा. त्यासाठीच मला सकाळ सकाळ घेऊन आले काय नाही ना. पाणी मारायसाठी घेऊन आलेले आहेत मला. लय शहाणे आहेत बाई. मला वाटलं आज कस काय वाटलं काय माहित पिलूस पप्पाला. चल माझ्या सोबत म्हणले कोमल, म्हणून मी आले तुमच्या सोबत. आणि इथं आल्याबरोबर लगेच कामाला लावताय वय. मार पाणी कोमल. जा, मी नाही मारणार. मी नाही मारणार. मी तुला पाणी मारीन. मारा ना तुम्ही, मारा ना. ये देखो ना देखो ना देखो ना गाइस. देखो ना. काय काय सुचलंय बघितलं का. रंग लगा रे. किचन दाखवते ना आता. किती मोठं किचन झालंय. किचन दाखवते. किचन पण लय मोठं आहे. एवढं मोठं किचन. ओ माय गॉड. पिलूस पप्पा इथं पायऱ्या येणार आहेत ना. एवढं उंच भरणार आहे ना. एवढं बापरे, एवढं वरती भरणार आहे. आणि कुठं असणार आहे किचन. हे बघा किचन. बॅक कॅमेरा करून दाखवते. हा किचनचा दरवाजा असणार आहे. इथं असणार आहे शेगड्या. है ना पिलूस पप्पा. इथं शेगडी मांडायची इथं, जेणे की इथं काही फॅन
याच्यासाठी असतो. वाफे जे काही मसाल्याचे पदार्थ असतात, ठसका बिस्का सगळा फॅन बाहेर काढत असतो, त्यामुळे लावलेलं आहे बघा. आमच्या जुन्या हॉटेलचंच आहे, त्यामुळं आता दिसतोय थोडा घाण. जुन्या हॉटेलचा आहे, नवीन कसाला काही खर्च करायची गरजच नाही पडल्या. भिंती सगळं त्याच हॉटेलचं आहे आणि नवीन भिंती आणायची गरज नाही लागल्या. पिलूस बाप्पा, हे गट्टू जुन्या हॉटेलचे आहेत का? नवीन आहे वय. आणि मग ते जुने कुठे आहेत? जुने उलटी कस काय असते मोटर? लेबर येऊन बसलेले आहेत ते बघा, बघू शकता तुम्ही. त्यांचं कामच टायमिंग झालं नाही काय ना अजून, त्यामुळे बसलेले आहेत. किती भारी आहे बाई, कधी माझं हॉटेल पूर्ण होईन असं झालंय मला. आणि तसे जर डेंटल कॉलेज आहे, कोणाकोणाला वडगाव गुप्ताचं डेंटल कॉलेज माहिती आहे कमेंट करून सांगा. तर आणि आमचं हॉटेलचं सगळं मटेरियल आहे ना, जुनं मटेरियल ते हॉटेलच्या मागे ठेवलेलं आहे. आमचं शेत पण दाखवते ते. आमच्या शेतामध्ये हॉटेलचं काम चालू आहे, कारण तिकडचं जे जुनं हॉटेल होतं ना, त्या हॉटेलचा प्रॉब्लेम तिथं म्हणजे प्रॉब्लेम काय नव्हता, पण तिथं जागेला जास्त रेंट होता. तर रेंट भरून कंटाळा आला होता. त्यामुळे मग आम्ही निर्णय घेतला की आपल्या स्वतःच्या जमीनमध्ये काहीतरी करायचं, आपल्या शेतात काहीतरी करायचं. मग आपलं शेत कधी काम येणार, मग भाडं भरायची गरज नाही ना. तर हे बघा किती सारं सामान आहे, सगळं जुन्या हॉटेलचं सामान आहे. हे बघा, हॉटेल गुंठा मंत्री वाडा, जिथे हक्काने म्हणतात रस्सा वाडा. हे बघा, इथून आमचा पट्टा दाखवते पूर्ण शेताचा. हे बघा किती मटेरियल आहे. आणि रोड पासनं हॉटेल पासनं तर ते लिंबाचं झाड दिसतंय का, थेट त्या कोपऱ्यापर्यंत मक्काच्या जिथे एंड होतोय का, तर तिथपर्यंत आमचं शेत आहे. आता आम्ही फ्युचरमध्ये काय करणार आहेत, इथे रेंटल रूम करणार आहेत नाही का. एक बिल्डिंग करायची 20 खोल्यांची आणि इथे भाड्याने टाकायची. इथं हॉस्टेल पण करू शकतो आम्ही, कारण इथं शेजारीच डेंटल कॉलेज असल्यामुळे इथं मुलांना गरज आहे त्याची. त्यामुळे आम्ही इथं रूम करणार आहे, पुढे हॉटेल आणि इकडे रूम, तसं करायचं. तर इथं बघा, हे माझ्या काकाचं वावर आहे, त्यांचा गहू आत्ताच काढलाय. आता आपण बघू कणस आहेत का खायला, मला दाखवते. कोण आहे गड्या तिकडे, कोण आहे तिकडे? त्या बायका गहू गोळा करायला लागल्यात. त्याशा एक 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 गोळा करून त्यातला गहू काढला जातो आणि तो गहू. तर तसे झाले मी आमच्या कणसाच्या वावरामध्ये, काय म्हणते त्याला, मक्का. तर ही मक्का आम्ही जनावरांसाठी लावलेली आहे. तर म्हणलं जनावरांसोबत थोडा आपला बी फायदा व्हायला पाहिजे ना. नाही, ब्लॉगर आहे मी, व्हिडिओ काढते, व्हिडिओ चॅनल आहे माझा, युट्यूबला चॅनल आहे काका. तर हे बघा व्हिडिओ, ते विचारतात ते बाबा की काय करते कोमल, व्हिडिओ काढते का. तर मी त्यांना म्हणलं आमचं चॅनल आहे. कोणाकोणाला कवळे कंस आवडतात, मुंबईमध्ये स्वीट कॉर्न म्हणतात, स्वीट कॉर्न कोणाकोणाला आवडतात. हे बघा, हे असे तांबडे केस जर मक्काचे झालेले असते ना कंसाचे, तर ओळखायचं की मक्का परिपक्व झालेला आहे, तेव्हाच तोडायचा. नाही तर कवळे तोडतात, काय काय ना कळत नाही की कसं तोडायचा. बाबा तोडतात. दे बाबा, किती वर्षाचा अनुभव आहे, केव्हापासून शेती करता? 70. बाबांना आम्ही विकत दिलेली फटी, आम्ही बटायती दिली होती. तर बटायती दिल्यामुळं त्यांना आम्ही दिलं, हे आमच्या काकी सासूंना दिलेलं आहे एवढं मका. तर त्या काकी सासूंनी दुसऱ्यांना एक फटी विकलेली आहे, कारण जनावरांना खूप गरज असते, त्यामुळे सगळे एकामेकाला मदत करत असतात. आणि बाबा आता फटी तोडायला लागले त्यांच्या जनावरांसाठी. किती म्हशी आहेत बाबा तुमच्याकडं? गावरान गाया किती? एकच आहे होय? मग एकीसाठी चालवलंय का? हा, तेवढं आहे. आपल्याला कसं जमन बरं उपाशी मारून, ते पण आहे. आपण एक येळाला उपाशी राहिलं तर चालत. किती घाम झालाय तुम्हाला, उन्हाच्या आधी यायचं होतं ना तुम्ही, एवढं उन्हात कस काय आले? घरचं आवरलं पाहिजे ना आता यायला. सुना नाही काय? आईला सुनाई ती बी शाळेला जाते. कोणत्या शाळेत बालवाडी शिकवायला? तुमचं घर कुठं शिके बाबा? राजवाडा कुठं? मांगवाड्यात? लताबाईच्या घराच्या शेजारी. लताबाई भाजीवाली. भाजीवाली लताबाई भैरवनाथाच्या मंदिराजवळ का? नाही नाही, हा 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 दांगटच्या दुकानात तिथं. हा 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 हा. मला एक जणांनी कमेंट केली होती, कोणते दांगट आमचे नातेवाईक आहेत म्हणले. हा,
मग माझं मेडिकल आहे ना तिथं वडगाव मध्ये. मी मेडिकलवर असायची, तुम्ही विसरले का? मला बघितलं नाही मेडिकलवर. मेडिकलवर आपल्या हॉटेलच्या समोर मेडिकल नाही का, शनी मंदिराच्या झाडाच्या शेजारी गीते डॉक्टरांचा दवाखाना, बघितलं का? आमचं वडगाव एवढं मोठं आहे की आमच्या गावातल्या खबरा आमच्या लोकांना नसतात दिलेल्या, जवळच्या जवळ. आता काय कामधंदे करायचे म्हणल्यावर परत लक्षात ठेवायचं असं हा ना. वर नेणार आहे. डोक्यावर काय? हा. आणि कुठं डोक्यावर? आई शपथ. अगं बाया 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 बाया. जायचंय. आणि एवढं लांब आहे. गाव काय जवळ आहे काय? किती लांब आहे? ह्यो डेंटल कॉलेज कुठं आणि गाव कुठं? तुम्हाला गाडी नाही येत का? तुम्हाला स्कूटी नाही येत? नाही येत गाडी? गाडी चालवता येत नाही बाबांना. काय करता आता? एक काम करा, तुम्ही ना, मी तुम्हाला घरी सोडून येते. मी गाडी चालवते, तुम्ही हे दोन्ही ना हे आहेत ना जुड्या माग घेऊन बसते ना बाबा. मी तुम्हाला घरी सोडून येते. बिचारे मला नाही देखवत बाई असं एवढं लांब म्हाताऱ्या माणसाने जायचं पाय पाय. आपल्या डोक्यावर एक खांदा घेऊन जाता येत नाही. इथपर्यंत जायचं सोपं आहे का? मावशीला घेऊन बसता येईल का गाडीवर माग दोन फट्या? आणि मग मका कशा नेणार शेवाळ्याची तर थांबल्यावर? काय ती नाही बसतान गाडीवर आहे ना बाबा? बसतान तेवढ्या बाई ग. एवढं गाडीवर न्यायचं सोपं आहे का? गाडीवर घेऊन जाऊ शकतो आपण, पण एवढं डोक्यावर, कारण आमचं गाव जरा लांब आहे. इथून किती किलोमीटर असेल बाबा गाव? 2 किलोमीटर पाय पाय जायचं. हे बघा एवढं लय भारी. आणि बाबा म्हणतात मला एवढ्या फट्या डोक्यावर घेऊन गावात जायचं. मला वाटलं त्यांनी गाडी बिडी आणली असन. हे बघा एवढ्या फट्या बांधलेल्या इथं. हा, माझं वय 70 आहे. सत बाप रे. अजून गुडघ्या बिडघ्याचा काही त्रास नाही? काय नाही आम्हाला देवाने सांभाळतो. बाय 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 बाय. आशीर्वाद घेतो तर देव सांभाळतो. परमेश्वर आणि तुम्ही गोळ्या खाल्ल्या नाही आणि आधी खाल्ला असन? काय नाही आम्हाला. आम्हाला काय नाही, आम्ही सकाळी भाकर खाली पोरं. हा ना. काही 7 वाजता जेवण लागतं. हा ना. बाबाला सकाळीच 7 वाजता जेवण लागत, त्यामुळं बाबा स्ट्रॉंग येत. टाइमवर खात जा, तुम्हाला सांगते मी सगळ्यांना. हा ना. अहो आधीचं गावरान जेवण होतं बाबा, आताचं काय जेवण आहे का? आताच्या जेवणाला काय चव आहे बरं? हायब्रेट आहे सगळं. किती रुपयाला एक फटी? मग 4000 घेतली बाई. काय एक फटी 4000ला? मग कुठून कुठपर्यंत होती? एकूण घे. तेव्हा एवढी महाग आहे मग का? आता काय करणार बाई ते बाई, आता गायसाठी घेणं गरजेचं आहे ना. बापरे, तुम्हाला कोणी पत्ता सांगितला इथं? आणि आमच्या गावात मी काय बाहेर जाईल काय? पण तुम्ही इकडे चक्रा मारला तेव्हा कळालं का इथं मक्का लावली? देवाचं भगत कोण आहे तुमचं माहिती आहे? हा, कोण करणार काय? आमचे हे येत ते मोठे पप्पा येत. काय नाव त्यांचं? देवा भाऊ. देवा भाऊ सात ते. भाऊचं नाम तर चांगलं आहे, ते भाऊन सांगेल तुम्हाला. हा, मग त्यांनी सांगितलं असेल. मग काय तिकडे बघा पिलूष पप्पा पाणी मारायला लागलेत, दिसले का? ते बघा भिंतीला पाणी मारायला लागलेत आणि मी इकडं गप्पा जोडीते. मला म्हणत होते तू पाणी मार, म्हणलं मी नाही मारणार पाणी. मारलं तेवढं मारलं आणि आले इकडे निघून. तर तुम्हाला दाखवायचं होतं ना मला सगळ्यांना शेत, म्हणून इकडे आले. भिंगारे. हा, आमचं तिकडं राठोडे. भिंगारला तिकडं सैनिक नगर. हा, गाडेकर सैनिक नगर मध्ये का? नाही बाई. काय नाव आहे? कोणता गाडे? ते कोण लागतात तुमचे? हा का? कोणती पोरगी? काय ना? सोनल. एकच मुलगा आहे का? तर बाबा बघा कसं डोक्यावर वजन घेऊन चालले, तुम्हाला दाखव.
बाबा चालले डोक्यावर ओझं घेऊन डायरेक्ट रोड पर्यंत ओझं घेऊन चाललेले आहेत. तुम्ही काम करू शकता का 70 वयापर्यंत मला सांगा. 50 वर्षाच्या वयामध्ये लोक असे पार लुले पुलजे होऊन जाते तर म्हणतात मा गुडघा दुखतोय, मा कंबर दुखती. आताच माझी एवढी कंबर दुखते नाही बाबा. 70 वयामध्ये येतं एवढं मोठं ओझं घेऊन जाणार आहेत ते बी थेट गावामध्ये. नॉट अ जोक, सोपं नाहीये. हळूहळू जा बाबा, पाय घसरण नाही ना. हे बघा किती बल्ल्या सामान, किती राडा पडलाय. हा इथून एवढा जो मोठा पोल दिसतोय ना तो मधला पोल आहे. त्याला लाईट काय म्हणतात, त्याला लाईट आहे ती मधली, फोकस असतो मोठा. हे बघा किती मोठ्याला भिंती बांधल्या, चोरटा घुसणारच नाही एवढं मोठं काम केलंय. हॉटेल गुंठामध्ये आमचं जुनं हॉटेल संभाजीनगर रोडला होतं. संभाजीनगर रोड शेंडीच्या जवळ. कोणाकोणाला माहिती आहे हॉटेल गुंठा मंत्रीवाडा? कोण कोण आमच्या हॉटेलवर जेवलेलं आहे मला कमेंट करून सांगा. भरपूर जण आले पण असतील. आपला इन्स्टावर अकाउंट आहे हॉटेल गुंठा मंत्रीवाडा, हक्काने म्हणतात रस्सा वाडा पेज आहे आमचं. जर कोणाला बघायचं असेल आमचं जुनं हॉटेल त्यांनी जावा आणि सर्च करा हॉटेल गुंठा मंत्रीवाडा आणि चेक करा. पिलूच पप्पा तेव्हा इकडून पाणी मारू राहिलेत, मी त्यांना बघत कुठे गेले. अरे पिलूचे पप्पा, पिलूच पप्पाला धप्पा करू आपण. कुठे आहे कुठे आहे कुठे आहे कुठे आहे कुठे आहे बुवा? झालंय का अजून पाणी मारून? आणि स्पीड कस काय कमी झाला पाण्याचा? हा अरे देवा, अहो ते पाईप असा इटुळा पडलाय त्यामुळे पाणी फास्ट चालत नाही ना हो. कुठं मला काढता येईल का? आता पिल्लूच पापा तुम्हाला सांगते की कोणतं सेक्शन कुठं होणार आहे. मला माहित नाहीये कोणतं सेक्शन कुठं कुठे करायचंय, कारण इंजिनियरचं डोकं स्वतः आकाश सातपुते इंजिनियर येतं ते तुम्हाला सांगते. मी तुम्हाला किचन तर दाखवलंय की किचन कुठे होणार आहे आणि बाकीचं बैठक व्यवस्था कुठे होणार आहे. पिलूच पापा दाखवते. पिलूच पापा दाखवा बरं, सांगा. तर टाकीपर्यंत एसी म्हणजे एसी बसवायचं काय? आणि इकडे जे आहे ना एक 5 कॉपी आपण कपल साठी करणार सेपरेट. हा इथे 5 म्हणजे एका टेबलला 4 जण किंवा 2 जण बसणार 5 कॉप्या करणार आहे आपण एवढ्या जागेत. हा एवढं जनरल वॉर्ड जे होतं ना आपण कोणी बसू शकतो. हा हा इथं मधी आणि समोर नाही ना आपण जे बोकडे बिकडे कापतो तिथं समोर जागा ठेवली लाईव्ह डायरेक्ट. किचन पण अर्धच आपण पॅक केलंय. किचन सुद्धा ओपन आहे आपलं, म्हणजे जेणेकरून काय होतं कस्टमरला खात्री होणार आहे तिथं समोर म्हणजे प्युअर भेटत सगळ्या गोष्टी नाही का. आजकाल लोकांना असं वाटतं की हॉटेलला प्युअर मटन भेटत नाही, काहीतरी भेसळ केलं जातं. त्या दृष्टीने आपलं किचन आपलं डायरेक्ट ओपन होतं. कस्टमर डायरेक्ट किचन मध्ये बघू शकतं काय चाललंय काय नाही चाललंय. हा मग ते वरती भिंती नाही करायच्या. हा आणि तिथं काउंटर डायरेक्ट. म्हणून हे स्पेस सोडलाय काय मोकळा. हा 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 आणि आपल्याला बर्थडे सेलिब्रेशन साठी कुठं, पण त्याला अजून वेळ लागेल ना. ते गवत यायला टाइम लागतो. पण ते लॉनला गवत हा का, ते गवत लावलेलं असतं ऑलरेडी, त्याला पाणी द्यायचं असतं फक्त, आहे का नाही. रूम कुठं करायचा, पण स्टाफ रूम एकदम भारी करायचा बरं का, ज्याने की पोरांना राहायला एकदम चांगली सुविधा झाली पाहिजे तसं स्टाफ रूम करायचा आहे. पाण्याची सोय, बाथरूमची सोय सगळी माग करायची. हा शेततळ कशाला आपल्या हॉटेलला नवीन फंडा म्हणजे येणार आहे का, आपण लाईव्ह मासे ठेवणार आहे.
चिलापी म्हणा, हलवा म्हणा, रावस म्हणा, 4 प्रकारचे मच्छी आपण त्या तळ्यात हा. सोडणार. ज्याला जो मासा लागतो त्याने तो लाईव्ह मासा तिथून घ्यायचा हा. आणि आपल्याकडे फ्रेश बनवायला. वाव किती भारी सुविधा. कन्सेप्ट आणलेली आपण हा लाईव्ह मच्छी. लाईव्ह मच्छी. त्याच्यामध्ये मागं आता आज काम चालू होईल त्याचं. कुठं तिकडे मागं करायचं शेत. आजच लगेच. मला तर वाटत होतं आधी काम कम्प्लीट करावं आणि मग शेततळ्याचं काम करावं. तिथला मुरुम काढून आपली आतमध्ये मुरुम टाकायचा अजून. ते खड्ड्यातला मुरुम वाया जाण्यापेक्षा आतमध्ये टाकून द्यायचा. त्यामुळे लगेच का असं प्लॅन आहे. बाई पिलूश पप्पा लय डोकं लावतात बाई तुम्ही. लय डोकं फास्ट चाललं तुमचं. पुढं काय काय डोकं लाविते काही सांगता येत नाही बाबा. यांचं डेंजर दिमाग आहे. आता हे अजून भर करावं लागेल ना, उतार झाला जरा. पोरांना खेळण्या आपण एखादी झोका आणायचा लेकरं बिकर जेवायला बिवायला बसल्यावर नाही का त्या पाळण्यामध्ये त्यांना झाडं लावायची. हा झाडं लावायची. सावली लय गरजेची आहे. आपल्याला तिथं ही समोरची जे स्कूटी थांबली ना त्या पलीकडे पार्किंग आहे. मागं सगळं आपण नारळ झाडं लावणार म्हणजे कोकणचं पिलं साईडने पाणी सोडणार आहे. वाव. Direct कोकणचं पिलं ना ते. आणि तेच नारळ खायला सुके झाल्यावर फोडून आम्हाला खोबरं काम येईल ना. मटणासोबत खोबरं आहे का नाही. मटणाची भाजी करायला खोबरं लागतं ना. टाइम लागेल कारण आता जर झाड लावलं तर त्या झाडाला 1.5 ते 2 वर्ष लागतील. 2 वर्षामध्ये आता अशा नारळात झाड आलेले आहेत. अशा नारळात झाड आलेत की 2 वर्षामध्ये तुम्हाला नारळ खायला भेटते माहितीये का. आणि मी तर पिलूस पप्पाला म्हणलं आपण नारळाचे झाडं लावू आणि तेच नारळ सुकवायचे फोडायचे आणि आपल्याला कालवण्यासाठी वापरायचे. कारण जर किराणामध्ये खोबरं घ्यायला गेले तर खोबरं खूप महाग आहे. म्हणून आम्ही काय करणार आहेत नारळाचे झाडं लावणार आहेत है ना पिलूस पप्पा. मग एकच नंबर आणि दिसायला बी व्ह्यू एकदम भारी MBS. वा 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 वा. मला तर लय आवडतात नारळाचे झाडं. कंटाळले बाई मी उन्हामध्ये फिरून फिरून अक्षरशः काळी पडले ग बाई. बिगारी लोक कशी काम करू शकतो कोरडी काळी. इथं आपण काम केलं तर 4 लेडीज कामाला होत्या बिचार सकाळपासून संध्याकाळपर्यंत सिमेंट पेलत होते. मग परिस्थिती भाग पाडते पिलूश पप्पा. करावं लागत. काय सांगू शकतो त्याच्यामुळे सगळी सवय पाहिजे माणसाला. सगळ्या सवय पाहिजे आणि परिस्थिती बरोबर माणसाला सगळं काम करायला होती. आता मला कधी मोटर जोडता येत नव्हती पण परिस्थिती भाग पाडलं. मी अजून काय दिले वायर जोडून आलो मोटर चालू केली. सांभाळून जरा लाईटीच काम आहे जरा विचारून करत जा. मला नाही चालत तुला. पप्पाला विचारायचं नाही तर मम्मीला विचारायचं. कुठं चालले तुम्ही आता. चालतो घर पुढे पण पाणी आहे अजून अर्धा तास पाणी येते. तुम्ही तर गाडीवर बी बसले लगेच. मग आता काय करू. इकडे या, इथं बसा. असाल टाइम नाही परत पाणी येते परत पाणी मारावं लागेल. तसं जमत असते का. तर चला भेटूया दुसऱ्या ब्लॉग मध्ये. तर असा होता आमचा आजचा दिवस आणि तुम्हाला मी दाखवलंय हॉटेल आणि अजून हॉटेलचं काम मी तुम्हाला दाखवत जाईल हळूहळू कितपर्यंत आलंय आणि कसं आहे. आणि लोकेशन आमच्या हॉटेलचं आम्ही टाकणारच इथं. ज्यावेळी आमचं हॉटेल पूर्ण होईल सगळ्यांनी हॉटेलला जेवायला यायचं आणि ओपनिंगला पण यायचं. तर भेटूया दुसऱ्या ब्लॉगमध्ये. बाय. लाईक करा, शेअर करा आणि एक कमेंट करत जा प्लीज. तुमचं एक कमेंट मला प्रोत्साहन देतं व्हिडिओ बनवण्यासाठी आणि एक लाईक करत जा. बाय. आशा करते की सगळे मजेत असतील. खुश राहा, खाऊन पिऊन मजेत राहा. बाय.